नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण स्पियरमनचा बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत अभ्यासणार आहोत. तर सर्वांनी सर्वप्रथम हा जो द्विघटक सिद्धांत आहे तो व्हिडिओ ऐका, तो सिद्धांत समजावून घ्या. त्यानंतर लगेच याच व्हिडिओ अंतर्गत आपल्याला या घटकावर आधारित प्रश्नोत्तरांचा सराव करायचा आहे. हे सर्व प्रश्न टीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर सर्वांनी प्रथम व्हिडिओ ऐकून संकल्पना क्लिअर करा, त्यानंतर प्रश्नोत्तरांचा सराव करा. चला तर मग आज आपण स्पियरमनचा बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत अभ्यासूयात. विचार करा, जो विद्यार्थी शाळेत गणिताच्या अवघड समीकरणांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवतो, तोच विद्यार्थी अनेकदा कविता करण्यात किंवा एखाद्या वादविवाद स्पर्धेत आघाडीवर का असतो? हो ना. अगदी एखादी नवीन परदेशी भाषा शिकण्यातही असे विद्यार्थी अनेकदा खूप पुढे असतात. एक्झॅक्टली. आपल्या मेंदूत गणित आणि भाषेचा नेमका काय संबंध असू शकतो? वरवर पाहता या दोन्ही गोष्टी एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या वाटतात. नक्कीच. कारण एकीकडे केवळ तर्क आणि आकडेमोड आहे आणि दुसरीकडे भावना, व्याकरण आणि शब्दांची गुंफण असते. हो, म्हणजे या दोन वेगवेगळ्या गोष्टींसाठी मेंदूचे वेगवेगळे कप्पे लागतात असे आपल्याला सहसा वाटते. पण जेव्हा मानसशास्त्रज्ञांनी यावर सखोल अभ्यास केला तेव्हा त्यांना एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट आढळून आली. ती काय? त्यांना जाणवले की या वरवर भिन्न वाटणाऱ्या क्षमतांच्या मागे एकच अदृश्य धागा आहे जो या सगळ्यांना एकत्र जोडत असतो. बापरे! आणि याच अदृश्य धाग्याचा शोध घेण्यासाठी आपण आज ही सखोल चर्चा करत आहोत. स्वागत आहे सर्वांचं या नवीन विश्लेषणात. हो, आज आपण अशा एका सिद्धांताबद्दल बोलणार आहोत ज्याने 20व्या शतकाच्या सुरुवातीला बुद्धिमत्तेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच मुळापासून बदलून टाकला. हो, चार्ल्स स्पियरमन या ब्रिटिश मानसशास्त्रज्ञाचा तो प्रसिद्ध सिद्धांत, ज्याला आपण बुद्धिमत्तेच्या द्विघटक सिद्धांत किंवा टू फॅक्टर थिअरी ऑफ इंटेलिजन्स म्हणून ओळखतो. आपल्याकडे या विषयावरील काही अतिशय माहितीपूर्ण स्लाइड्स उपलब्ध आहेत ज्यांच्या आधारे आपण हा विषय उलगडणार आहोत. हा सिद्धांत मानसशास्त्राच्या इतिहासातील खऱ्या अर्थाने एक मैलाचा दगड मानला जातो. बरं, पण असं का? कारण त्या काळापर्यंत, म्हणजे साधारण 1904च्या आसपास, बुद्धिमत्ता नक्की काय आहे आणि ती मोजायची कशी यावर तज्ज्ञांमध्ये खूप मोठे मतभेद होते. अच्छा, म्हणजे त्याआधी यावर एकमत नव्हते तर? अजिबात नाही. बुद्धिमत्ता ही एखादी एकच मोठी अखंड शक्ती असते की ती वेगवेगळ्या लहानसहान स्वतंत्र कौशल्यांचा फक्त एक समूह असते. हा तो मुख्य प्रश्न होता. ठीक आहे, आपण ही सविस्तर समजून घेऊया, कारण मला स्वतःला नेहमी हा प्रश्न पडतो. जर कुणी उत्तम चित्र काढत असेल तर आपण त्याला हुशार म्हणतो. बरोबर. कुणी पटापट पैशांचा हिशोब करत असेल तरी आपण त्याला हुशार म्हणतो. पण हे दोन्ही हुशार एकच आहेत का? स्पियरमन यांनी या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात कशी केली? तसं पाहिलं तर स्पियरमन यांनी फक्त अंदाजे तर्क लावले नाहीत, तर त्यांनी एका सांख्यिकीय पद्धतीचा म्हणजे स्टॅटिस्टिकल टेक्निकचा वापर केला. अच्छा. ज्याला आज आपण फॅक्टर एनालिसिस म्हणतो, त्याचा पाया स्पियरमन यांनीच रचला. त्यांनी शाळकरी मुलांच्या विविध प्रकारच्या परीक्षा घेतल्या. म्हणजे फक्त शाळेतले विषयांच्या परीक्षा? नाही, ह्या परीक्षा केवळ शालेय विषयांपुरत्या मर्यादित नव्हत्या. त्यात क्लासिक्स, गणित, संगीत यांसारखे विषय होतेच, पण त्यासोबतच आवाजातील बारकावे ओळखणे किंवा म्हणजे पिच डिस्क्रिमिनेशन. अगदी बरोबर, आणि वजनातील फरक ओळखणे अशा काही चाचण्याही त्यांनी घेतल्या. म्हणजे त्यांनी अगदी वेगवेगळ्या टोकाच्या गोष्टींचे मोजमाप केले म्हणायचं. एका बाजूला गणित सोडवणे आणि दुसऱ्या बाजूला 2 आवाजांमधील फरक ओळखणे. यातून त्यांना नक्की काय सिद्ध करायचं होते? त्यांना या वेगवेगळ्या चाचण्यांच्या निकालांमध्ये काही संबंध आहे का हे पाहायचे होते. आणि याच ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समोर आली, ज्याला मानसशास्त्रात पॉझिटिव्ह मॅनिफोल्ड म्हटले जाते. पॉझिटिव्ह मॅनिफोल्ड म्हणजे नक्की काय? त्यांना असे आढळले की जो विद्यार्थी साहित्यात चांगले गुण मिळवत होता, तोच विद्यार्थी गणित आणि अगदी आवाजातील बारकावे ओळखण्यातही इतरांपेक्षा चांगला होता. अरेच्या. हो, या विषयांमध्ये एकमेकांशी वरवर पाहता काहीच संबंध नाहीये, तरीही त्यांचे स्कोर एकत्र वर जात होते किंवा एकत्र खाली येत होते. हे खरोखरच चक्रावून टाकणारे आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीची एका क्षेत्रातील कामगिरी चांगली असेल तर त्याची दुसऱ्या पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रातील कामगिरीही चांगली असल्याची सांख्यिकीय शक्यता जास्त असते. नक्कीच. पण असं का घडतं?
यामागे कोणती यंत्रणा काम करत असते? या सांख्यिकीय सहसंबंधातून स्पियरमन यांनी असा निष्कर्ष काढला की आपण वरवर वेगवेगळ्या चाचण्या घेत असलो तरी त्या सर्वांमागं कुठेतरी एकाच छुप्या मानसिक क्षमतेचे मोजमाप करत आहोत. अच्छा, म्हणजे ती एकच शक्ती आहे जी सगळ्या परीक्षा देत आहे? अगदी तसंच. आणि त्यांनी या अदृश्य क्षमतेला जी फॅक्टर म्हणजेच सामान्य घटक किंवा जनरल फॅक्टर असे नाव दिले. त्यांच्या मते हा आपल्या बुद्धिमत्तेचा गाभा आहे. जनरल फॅक्टर. हो, प्रत्येक व्यक्तीकडे असणारी ही एक प्रकारची काय म्हणतात त्याला सामान्य मानसिक ऊर्जा आहे जी सर्व प्रकारच्या बौद्धिक कार्यांना चालना देते. म्हणजे ही कोणती एक विशिष्ट कला नाहीये, हा एक असा पाया आहे जो सगळ्याच गोष्टींसाठी लागतो. बरोबर. जर मी याची तुलना तंत्रज्ञानाशी केली तर हा जी फॅक्टर म्हणजे एखाद्या कम्प्युटरच्या CPU सारखा आहे का? CPU म्हणजे प्रोसेसर. हो, कारण कॉम्प्युटरमध्ये तुम्ही एखादे डॉक्युमेंट टाईप करत असा, इंटरनेटवर व्हिडिओ बघत असा किंवा एखादा हेवी ग्राफिक्स असलेला गेम खेळत असा, बॅकग्राऊंडला हे सर्व वेगवेगळे प्रोग्राम्स चालवण्यासाठी आवश्यक अशी मूलभूत ताकद तो एकच CPU पुरवत असतो. येथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे ही तुलना हा सिद्धांत समजून घेण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. जी फॅक्टर अगदी त्या प्रोसेसरप्रमाणेच काम करतो. खरंच? हो, तुम्ही जेव्हा एखादी नवीन संकल्पना शिकता, दोन वेगवेगळ्या घटनांमधील तर्क शोधता किंवा एखादा जुना प्रसंग आठवण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुमचा हाच जी फॅक्टर वापरला जातो. अच्छा. आणि विशेष म्हणजे फक्त कठीण अभ्यास करतानाच नाही, तर बाजारात जाऊन योग्य हिशोब करणे, अनोळखी शहरात नकाशा वाचून रस्ता शोधणे. म्हणजे अगदी रोजच्या जीवनातली कामं? हो ना, अशा दररोजच्या व्यावहारिक कामांमध्येही याच क्षमतेची गरज असते. IQ मोजमाप आणि शिक्षण क्षेत्रात या संकल्पनेचा खूप मोठा वापर होतो. ओके, पण थांबा, इथे मला एक अडचण वाटते. कोणती अडचण? जर जी फॅक्टर एकच असतो आणि तोच सगळ्या गोष्टींसाठी बॅकग्राऊंडला ताकद पुरवतो, तर मग असं का होतं की काही लोक गणितात एकदम कच्चे असतात, पण त्यांना अनेक वेगवेगळ्या भाषा खूप लवकर शिकता येतात? हा चांगला प्रश्न आहे. म्हणजे जर माझा CPU एकच आहे, तर तो गणिताच्या वेळी अचानक हँग का होतो आणि भाषेच्या वेळी फास्ट का चालतो? माझा जी फॅक्टर खराब आहे का? हाच तो प्रश्न होता ज्याने स्पियरमन यांना त्यांच्या सिद्धांताचा दुसरा भाग विकसित करण्यास भाग पाडले. अच्छा. तुमचा जी फॅक्टर खराब नसतो, पण मानवी बुद्धिमत्तेचं कोडे फक्त जी फॅक्टरनेच सुटत नाही. कोणत्याही एका कामात यश मिळवण्यासाठी जीला एका दुसऱ्या घटकाची जोड लागते. दुसऱ्या घटकाची? हो, ज्याला त्यांनी एस फॅक्टर म्हणजेच विशिष्ट घटक किंवा स्पेसिफिक फॅक्टर असे नाव दिले. विशिष्ट घटक म्हणजे हे विशिष्ट कामांसाठी लागणारे मेंदूचे वेगवेगळे भाग किंवा कौशल्य आहेत का? बरोबर ओळखलत. एस फॅक्टर हा जी प्रमाणे सर्वव्यापी नसतो. तो एखाद्या विशिष्ट कार्यापुरता किंवा क्षेत्रपुरता मर्यादित असतो. म्हणजे मगाशच्या उदाहरणावरून बघायला गेलं तर? हो, तुमच्या उदाहरणावरून सांगायचे तर तुमच्याकडे सामान्य मानसिक शक्ती म्हणजे जी चांगली असू शकते, पण गणितासाठी लागणारा जो विशिष्ट एस फॅक्टर आहे, ज्याला आपण न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणतो, एक्झॅक्टली, तो संख्यात्मक कौशल्य असलेला एस फॅक्टर कदाचित तुमच्यात पुरेशा प्रमाणात विकसित झालेला नसेल. पण त्याचवेळी भाषेसाठी लागणारे शाब्दिक कौशल्य किंवा वर्बल ॲबिलिटी नावाचा एस फॅक्टर तुमच्यात खूप उत्तम असू शकतो. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. आता हे चित्र जास्त स्पष्ट होत आहे. म्हणजे जी फॅक्टर एकच असतो, पण एस फॅक्टर अनेक असू शकतात. होय, ते अगणित असू शकतात. यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल, संख्यात्मक, शाब्दिक आणि अवकाशीय अशी अनेक विशिष्ट कौशल्य असू शकतात. अच्छा. आणि हे सर्व एस फॅक्टर एकमेकांपासून पूर्णपणे स्वतंत्र असतात. त्यामुळे एकाच व्यक्तीकडे अनेक स्वतंत्र एस घटक वेगवेगळ्या प्रमाणात असू शकतात. बापरे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जी फॅक्टर, ती सामान्य बुद्धिमत्ता खूप उच्च असू शकते, पण तरीही चित्रकला किंवा खेळ यांसारख्या एखादा विशिष्ट एस फॅक्टरमध्ये तो पूर्णपणे कच्चा असू शकतो का? यावरून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो आणि त्याचे उत्तर हो असे आहे. म्हणूनच कदाचित आपल्याला असे दिसते की एखादा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ जो क्वांटम फिजिक्ससारखे अत्यंत कठीण विषय आणि समीकरणे सहज समजू शकतो, त्याला एखाद्या पार्टीत साधं गाणं सुरात गाता येत नाही. हो ना. म्हणजे त्याचा जी फॅक्टर खूप उच्च आहे. तो विचार करण्याच्या बाबतीत बुद्धिमत्तेच्या शिखरावर आहे, पण तो संगीताचा एस फॅक्टर त्याच्याकडे 0 असू शकतो. अगदी तंतोतंत. हीच मानवी क्षमतांची खरी गुंतागुंत आहे ना? हो. स्पियरमन यांच्या सिद्धांतानुसार जी फॅक्टर तुम्हाला कोणत्याही नवीन क्षेत्राचा पाया समजून घ्यायला मदत करेल.
संगीताचे नियम काय आहेत हे तो शास्त्रज्ञ सहज समजून घेईल. पण प्रत्यक्ष त्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्यासाठी म्हणजे खरोखर सुरात गाण्यासाठी तुम्हाला त्या विशिष्ट एस फॅक्टरचीच गरज असते. पण मग प्रत्यक्ष आयुष्यात जेव्हा आपण एखादे काम करत असतो तेव्हा हे दोन्ही घटक एकत्र कसे येतात? म्हणजे तुम्हाला खऱ्या आयुष्यातील ताळमेळ समजून घ्यायचाय? हो, कारण जेव्हा आपण काही करतो तेव्हा आपण असं ठरवून करत नाही ना की चला आता मी माझा जी वापरतोय आणि आता मी माझा एस वापरतोय. हे काम नक्की चालतं कसं? खऱ्या आयुष्यात हे दोन्ही घटक कधीही वेगळे काम करत नाहीत. ते एकमेकात पूर्णपणे मिसळलेले असतात. अच्छा. प्रत्येक बौद्धिक कार्यात सामान्य आणि विशेष या दोन्ही घटकांचा संबंध येतो. सर्वसामान्य घटक म्हणजे जी हा नेहमी प्रत्येक विशेष घटकासोबत म्हणजे एस सोबत जोडलेला असतो. आपण एका गणित सोडवणाऱ्या विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊया. ठीक आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्यासमोर बीजगणिताचं एक कठीण समीकरण आहे आणि तो ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या मेंदूत या दोन फॅक्टर्सची प्रक्रिया कशी सुरू असते? जेव्हा तो विद्यार्थी त्या गणिताच्या समस्येकडे पाहतो तेव्हा सर्वात आधी त्याचा जी फॅक्टर कामाला लागतो. म्हणजे काय करतो? दिलेला प्रश्न नेमका काय आहे हे समजून घेणे, त्यासाठी आवश्यक तर्क लावणे आणि याआधीच्या इयत्तेत आपण कोणते नियम शिकलो होतो यासाठी स्मरणशक्तीचा वापर करणे, या सर्व गोष्टी जी फॅक्टर करत असतो. म्हणजे तो एक प्रकारचा वैचारिक आधार किंवा फाउंडेशन देतो तर. अगदी बरोबर. पण फक्त तर्क लावून गणित सुटत नाही ना. हो, म्हणजे तिथे एस फॅक्टर एंट्री घेतो. एक्झॅक्टली. प्रत्यक्ष आकडेमोड करणे, गणितीय चिन्हांचा अर्थ लावून सूत्रांची अचूक मांडणी करणे, हे जे विशेष कौशल्य आहे ते त्याचे एस फॅक्टरचे योगदान असते. अच्छा. जर एखाद्या विद्यार्थ्याचा जी चांगला असेल पण एस कच्चा असेल तर त्याला गणिताची कन्सेप्ट समजेल पण प्रत्यक्ष उत्तर काढताना त्याची गल्लत होईल. अरेच्छा. आणि या उलट झालं तर? आणि या उलट जर एस चांगला असेल पण जी नसेल तर तो आकडेमोड बरोबर करेल पण नेमके कुठले सूत्र कुठे वापरायचे हेच त्याला कळणार नाही. क्या बात आहे. हे अतिशय रंजक आहे आणि मला वाटते हेच सूत्र कलेच्या क्षेत्रात जसे की संगीतातही लागू होत असेल. नक्कीच. कारण मंचावर सादरीकरण करताना एका कलाकाराला अनेक आघाड्यांवर लक्ष ठेवावे लागते. तिथे हे दोन घटक कसे जुळून येतात? संगीतातही हुबेहूब तीच प्रक्रिया होते. मंचावर गाताना हजारो प्रेक्षकांसमोर स्वतःची एकाग्रता टिकवून ठेवणे, गाण्याचे पुढचे शब्द आणि कडवे अचूक वेळेवर आठवणे आणि ते ताल आणि लय सांभाळणे. हो, वादकांच्या संगीतातील नमुने किंवा पॅटर्न ओळखणे हे सर्व काम जी फॅक्टर करतो. ही त्याची सामान्य मानसिक शक्ती आहे जी त्याला वर्तमानात सजग ठेवते. आणि आवाज विशिष्ट सुरातच लावणे, तालावर आणि लयीवर सूक्ष्म नियंत्रण ठेवणे, यासाठी जो गळ्याचा आणि कानाचा रियाज लागतो तो त्याचा संगीतातील एस फॅक्टर असतो. अगदी तसेच जी शिवाय तो कलाकार गाण्याचे शब्द आणि अर्थ लक्षात ठेवू शकणार नाही आणि एस शिवाय तो ते शब्द सुरात गाऊ शकणार नाही. या दोन्ही घटकांचा समन्वय असल्याशिवाय उत्तम सादरीकरण शक्यच नसते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? माझ्या डोक्यात आत्ता एक अत्यंत साधी आणि रोजच्या जीवनातली अॅनालॉजी येत आहे. कोणती? सांगा ना. आपण मगाशी कॉम्प्युटर आणि सीपीयू बद्दल बोललो, पण आता स्मार्टफोनच्या जगात हे समजून घ्यायचं असेल तर हा जी फॅक्टर म्हणजे माझ्या फोनची बॅटरी आणि ऑपरेटिंग सिस्टम आहे का? अच्छा. आणि एस फॅक्टर म्हणजे मी माझ्या गरजेनुसार डाउनलोड केलेले वेगवेगळे ॲप्स आहेत. ही अॅनालॉजी पूर्वीच्या सीपीयूच्या उदाहरणाला अधिक पुढच्या आणि व्यावहारिक पातळीवर घेऊन जाते. स्पियरमॅन यांचा सिद्धांत खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी ती खूप चपखल बसते. बघा ना, विचार करा, जर मला एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सुंदर फोटो काढायचा असेल तर मला कॅमेराचे एक विशिष्ट ॲप म्हणजेच एस फॅक्टर तर उघडावेच लागेल. म्युझिक ॲप उघडून फोटो निघणार नाही. हो, बरोबर. पण जर माझ्या फोनची बॅटरीच संपलेली असेल किंवा ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच जी फॅक्टर अत्यंत स्लो असेल, क्रॅश झाली असेल, तर मी कितीही चांगल्या दर्जाचे महागडे कॅमेरा ॲप डाउनलोड केलेले असले तरी ते उघडणारच नाही किंवा नीट चालणारच नाही. जर आपण याचा मोठा चित्राशी संबंध जोडला तर या उदाहरणामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मानसशास्त्रीय मुद्दा दडलेला आहे. कोणता? तुमच्या फोनमधील ॲप्स तुम्ही कधी बदलू शकता, नवीन डाउनलोड करू शकता किंवा नको असलेले डिलीट करू शकता. हे अगदी तुमच्या एस फॅक्टरसारखे आहे. अच्छा, म्हणजे आपण कौशल्य बदलू शकतो. हो, विशिष्ट कौशल्य तुम्ही सराव आणि प्रशिक्षणाने कधीही नव्याने विकसित करू शकता. तुम्हाला आज टायपिंग येत नसेल, उद्या तुम्ही शिकू शकता.
पण फोनची मूलभूत ऑपरेटिंग सिस्टम आणि हार्डवेअर क्षमता वारंवार किंवा सहजासहजी बदलणे शक्य नसते. स्पियरमन यांच्या मते तुमचा जी फॅक्टर हा साधारणपणे असाच असतो. तो तुमचा एक मूलभूत मानसिक साचा असतो जो बऱ्यापैकी स्थिर राहतो. म्हणजे जन्मजात हुशारी आणि कष्ट करून मिळवलेले कौशल्य यांचा हा समन्वय आहे. अगदी बरोबर. आपण असे म्हणू शकतो की नुसतीच जन्मजात हुशारी असून उपयोग नाही, तर त्याला कष्ट करून मिळवलेल्या विशेष कौशल्यांची जोडही द्यावी लागते. हो. आणि दुसरीकडे तुम्ही एखाद्या गोष्टीत कितीही सराव केला तरी ती गोष्ट समजून घेण्याची एक मूलभूत मानसिक पातळी, तो जी फॅक्टर तुमच्याकडे असावाच लागतो. अगदी तंतोतंत. म्हणूनच स्पियरमॅन यांच्या या द्विघटक सिद्धांताने मानसशास्त्रात इतकी मोठी क्रांती घडवून आणली. खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. हो ना. या सिद्धांताने आपल्याला शिकवलं की बुद्धिमत्ता ही एकाच रंगाची छटा नाही. तो एका कॅनव्हासवर काढलेला अनेक रंगांचा मिळून बनलेला एक सुंदर कॅलिडोस्कोप आहे. क्या बात है. ज्यामध्ये कॅनव्हासची पोत आणि त्याचा मूळ रंग तुमचा जी फॅक्टर ठरवतो आणि त्यावर तुम्ही तुमच्या मेहनतीने जी वेगवेगळी चित्र काढता ती तुमचे एस फॅक्टर असतात. या संपूर्ण चर्चेतून आपण खरोखरच खूप महत्त्वाचे पैलू उलगडले आहेत. स्पियरमन यांच्या सिद्धांतानुसार आपला मूलभूत मेंदूचा आवाका आणि आपले विशेष टॅलेंट एकत्र येऊनच आपली संपूर्ण बुद्धिमत्ता बनते, हा मुख्य निष्कर्ष आपण पाहिला. हो. पण आता ही सखोल चर्चा ऐकत असलेल्या प्रत्येकाला असा प्रश्न पडू शकतो की माझ्यासाठी ही माहिती का महत्त्वाची आहे? याचा माझ्या रोजच्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक जगण्यात काय उपयोग? याचे अत्यंत व्यावहारिक महत्त्व आहे. ही माहिती आपल्याला स्वतःच्या क्षमता अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते. म्हणजे कसं? जेव्हा आपल्याला आयुष्यात एखादी पूर्णपणे नवीन गोष्ट शिकायची असते, मग ते ऑफिससाठी नवीन कोडिंग लँग्वेज शिकणे असो, परदेशी भाषा शिकणे असो किंवा वयाच्या 40शीत एखादे वाद्य वाजवायला शिकणे असो, तेव्हा आपण अनेकदा घाबरतो. हो ना, आपल्याला वाटते की हे क्षेत्र माझं नाही आहे, हे मला जमणार नाही. अगदी बरोबर. पण स्पियरमन यांचा सिद्धांत आपल्याला आश्वस्त करतो. कसा? कारण आपल्याला तर खात्री असते की आपल्याकडे ते कौशल्य नाहीये, पण क्षमता आहे ना. हा सिद्धांत सांगतो की तुमच्याकडे ती नवीन गोष्ट समजून घेण्यासाठी आवश्यक असणारी सामान्य मानसिक शक्ती म्हणजे जी आधीपासूनच अस्तित्वात आहे. अच्छा. तुम्ही आत्तापर्यंत इतर क्षेत्रात जे यश मिळवले आहे ते याच जीच्या ताकदीवर. त्यामुळे नवीन क्षेत्रात तुम्हाला शून्यापासून सुरुवात करायची नाहीये. म्हणजे मला फक्त नवीन ॲप डाउनलोड करायचंय. एक्झॅक्टली. तुम्हाला फक्त सरावाने त्या नवीन गोष्टीपुरते विशिष्ट कौशल्य म्हणजे एस विकसित करायचे आहे. यामुळे नवीन गोष्टी शिकण्याचे ओझे वाटत नाही, एक प्रकारचा मानसिक अडथळा दूर होतो आणि आत्मविश्वास मिळतो. म्हणजे फाउंडेशन आधीच तयार आहे, फक्त त्यावर एक नवीन मजला बांधायचा आहे. हे खरोखरच खूप सकारात्मक आणि प्रेरणादायी आहे. यामुळे शिकण्याची भीतीच नाहीशी होते. हो, नक्कीच. पण या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी या सिद्धांताच्या आधारे आपण एका वेगळ्या आणि थोडा प्रक्षोभक मुद्द्यावर विचार करणं गरजेचं आहे. हा मुद्दा थेट स्पियरमन यांच्या 1904च्या संशोधनात नसला तरी आजच्या काळात या सिद्धांताला लागू केल्यावर तो नैसर्गिकरित्या उगम पावतो. बापरे, तो कोणता विचार आहे जो तुम्हाला अस्वस्थ करत आहे? विचार करा, जर जी फॅक्टर ही आपली मूलभूत ताकद आहे, आपली नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची, तर्क लावण्याची आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आहे. हो. आणि एस फॅक्टर म्हणजे केवळ ठराविक आणि विशिष्ट कामांसाठी लागणारी कौशल्य आहेत, तर मग आपली आजची शिक्षण व्यवस्था नक्की कशावर लक्ष केंद्रित करत आहे? हा खरोखरच आजच्या शिक्षण पद्धतीच्या मुळावर घाव घालणारा प्रश्न आहे. हो ना. आपण शाळा आणि कॉलेजांमध्ये खरोखरच विद्यार्थ्यांचा जी फॅक्टर म्हणजेच त्यांची प्रश्नांची उत्तरं स्वतःला शोधण्याची ताकद आणि तर्कशक्ती वाढवत आहोत? की फक्त पाठांतर? तेच तर, की आपण फक्त त्यांना विशिष्ट परीक्षा पास करण्यासाठी, एका ठराविक साच्यातील उत्तरे पाठ करण्यासाठी एस फॅक्टरचे ॲप्स त्यांच्या मेंदूत बळजबरीने डाउनलोड करायला लावत आहोत? तसं पाहिलं तर जर आपण फक्त पाठांतरावर भर देत असू आणि ठराविक साच्याबाहेर विचार करू देत नसू, तर आपण भविष्यातील अशा पिढ्या घडवत आहोत ज्यांच्याकडे विशिष्ट ॲप्स तर भरपूर आहेत, पण त्यांची ऑपरेटिंग सिस्टमच कमकुवत आहे. अगदी बरोबर. भविष्यात तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलेल की अशा नोकऱ्या निर्माण होतील ज्यांची आज आपण कल्पनाही करू शकत नाही. तिथे हे आज पाठ केलेले विशिष्ट एस फॅक्टर फार काळ उपयोगी पडणार नाहीत. तिथे फक्त तो मजबूत जी फॅक्टरच ती सामान्य विचार करण्याची लवचिकताच तग धरू शकेल. आणि हेच आजच्या चर्चेचे सर्वात मोठे सार आहे. आपण स्वतःला आणि पुढच्या पिढीला केवळ एका साच्यातील कौशल्य शिकवत आहोत की त्यांचा खरा वैचारिक पाया भक्कम करत आहोत,
यावर विचार होणे अत्यंत गरजेचे आहे. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेतून आपण मानवी बुद्धिमत्तेचे एक अत्यंत महत्त्वाचे रहस्य उलगडले आहे. बुद्धिमत्ता ही केवळ एका रेषेत मोजता येणारी उंची नाहीये. ती एक गुंतागुंतीची, सामान्य शक्ती आणि विशिष्ट कौशल्यांची मिळून बनलेली एक अत्यंत सुंदर आणि बहुआयामी रचना आहे. अगदी खरंय. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. विचार करत रहा, नवनवीन गोष्टी शिकत रहा आणि तुमची ऑपरेटिंग सिस्टम नेहमी अपडेटेड ठेवा. ओके, तर आत्ता आपण स्पेअरमनच्या बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत पाहिला आहे, अभ्यासला आहे. तर आपण सारांश फक्त ऐका. 1827मध्ये चार्ल्स स्पिअरमन यांनी मांडलेला बुद्धिमत्तेचा जो द्विघटक सिद्धांत आहे त्यामध्ये 2 संकल्पना आहेत. एक आहे जी फॅक्टर आणि दुसरा आहे यस फॅक्टर. जी आणि यस असे 2 घटक असल्याने यांना द्विघटक सिद्धांत असे म्हणतात. द्वि म्हणजे 2 घटक महत्त्वाचे आहेत. पहिला जी, दुसरा यस. जी म्हणजे जनरल, सामान्य बुद्धिमत्ता आणि यस म्हणजे विशिष्ट, त्याला स्पेशल असं म्हणतात किंवा स्पेशल फॅक्टर. ओके, तर हा मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला असेल की द्विघटकचा लॉंग फॉर्म त्याने कुणी मांडलेला आहे तर स्पिअरमन यांनी मांडलेला आहे 1827मध्ये. याला 2 फॅक्टर थेअरी ऑफ इंटेलिजन्स असंही म्हणतात. मग आता प्रश्न असा आहे की जी आणि यसचा अर्थ काय? तर बघा, जी म्हणजे जनरल बुद्धिमत्ता म्हणजे सर्वसाधारण बुद्धिमत्ता, की सर्वसाधारण कौशल्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता. उदाहरण जर गणिती आकडेमोड जे आहे ते सर्वसाधारण आहे, तर गणिती आकडेमोड कौशल्य म्हणजे जनरल फॅक्टर, म्हणजेच जनरल फॅक्टर म्हणजे सामान्य घटक. आणि तेच जर विशिष्ट प्रकारच्या संगीतामध्ये कौशल्य प्राप्त करायचं असेल, पेंटर व्हायचं असेल, संगीतकार व्हायचं असेल, तर तिथं विशिष्ट म्हणजेच त्या विशिष्ट घटकामधील नैपुण्य कौशल्य हस्तगत करावं लागतं. त्याला म्हणतात यस फॅक्टर म्हणजे स्पेशल फॅक्टर, त्याला विशिष्ट घटक असं. हे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, यस फॅक्टरमध्ये विशिष्ट कौशल्य नैपुण्य मिळवण्यासाठी पाहिजे. मग संगीत, गणित, चित्रकलामध्ये नैपुण्य मिळवण्यासाठी. आणि प्रत्येक कौशल्य, आता संगीतासाठी लागणारं कौशल्य वेगळं असणार आहे, चित्रकलेसाठी लागणारं कौशल्य वेगळं असणार आहे. ओके, तर एवढंच जर तुम्ही स्पिअरमनच्या या द्विघटक सिद्धांतामध्ये लक्षात ठेवलं तर 100% तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं बरोबर येतात. चला, पुढील प्रश्न आपण डायरेक्ट आता प्रश्नांचा सराव करणार आहोत. व्हिडिओ ऐकून तुम्ही संकल्पना स्पष्ट करून घेतलेली आहे. आता त्या घटकावर आधारित जवळपास 30 प्रश्न उत्तरे आपण अभ्यासणार आहोत. TET आणि CTET मध्ये साठी आवश्यक असलेला सराव प्रश्नसंच. ओके, चला बघूयात. प्रश्न क्रमांक पहिला बघूयात आधी. प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? आत्ताच आपण पाहिलंय बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? बरोबर, चार्ल्स स्पिअरमन यांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, स्पिअरमनच्या मते बुद्धिमत्तेचा सर्वात पायाभूत आणि सर्वसाधारण भाग कोणता? बघा, पायाभूत आणि सर्वसाधारण भाग जर म्हटलं तर सर्व कौशल्याचा पायाभूत आणि सर्वसाधारण भाग असतो सामान्य बुद्धिमत्ता, त्याला आपण जनरल फॅक्टर्स म्हणतो, म्हणजे जी घटक. ओके, प्रश्न तिसरा, जी घटकाचे स्वरूप खालीलपैकी कसे असते? तर बघा, जी घटक जो असतो त्याचे स्वरूप कसं असतं तर जन्मजात आणि सर्व प्रकारच्या मानसिक कार्यात जे तुमचं जनरल फॅक्टर आहे ते उपयोगी पडत असतं. सामान्य बुद्धिमत्ता सर्व प्रकारच्या मानसिक कार्यामध्ये उपयोगी ठरते. ओके, तर या 30 प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून हा घटक तुम्हाला पूर्ण रिव्हिजन होईल बघा. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर बघा, प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी आहे. बुद्ध्यांक मोजमाप करण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या घटकाचा आधार घेतला जातो? तर बघा, बुद्ध्यांक मोजण्यासाठी की नाही सामान्य घटक म्हणजेच जी घटक चा आधार घेतला जातो. ओके, पर्याय क्रमांक बी. प्रश्न 5, दैनंदिन व्यवहार पार पाडण्यासाठी
कोणत्या मानसिक क्षमतेची सर्वाधिक आवश्यकता असते? दैनंदिन जो व्यवहार आहे तो व्यवहार पार पाडण्यासाठी कोणत्या मानसिक क्षमतेची आवश्यकता असते? तर बरोबर आहे, जी घटक. सामान्य बुद्धिमत्ता, सामान्य घटक, तर जी घटकाची गरज असते. प्रश्न क्रमांक 6. एका विद्यार्थ्याचे गणित, भाषा आणि तर्कशक्ती या तिन्ही विषयात चांगले प्रावीण्य आहे, हे कशाचे द्योतक आहे? तर बघा, गणित, भाषा, तर्कशक्ती तिन्ही विषयात चांगले प्रावीण्य आहे, हे कशाचे द्योतक आहे? तर हे आहे जी घटक. म्हणजे सामान्य मानसिक शक्ती आहे पण उच्च दर्जाची आहे. सामान्य घटकाचा उच्च दर्जा इथं आपल्याला दिसून येतो, कारण तिन्ही विषयामध्ये चांगले प्रावीण्य त्यांनी मिळवलेले आहे. ओके. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी आहे, यस घटक म्हणजे नक्की काय? बघा, यस म्हणजे विशिष्ट घटक. मग यस घटक म्हणजे नेमके काय? तर विशिष्ट कार्यासाठी लागणारे कौशल्य. म्हणून पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे. ओके. प्रश्न क्रमांक 8. एका व्यक्तीकडे किती विशिष्ट घटक असू शकतात? तर बघा, एखादी जर व्यक्ती असेल त्या व्यक्तीकडे किती विशिष्ट घटक असू शकतात? तर एका व्यक्तीकडे अनेक स्वतंत्र यस घटक असू शकतात. ओके. पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 9. स्पियरमनच्या सिद्धांतानुसार प्रत्येक नवीन कार्यासाठी काय आवश्यक असते? तर बघा, स्पियरमनचा जो सिद्धांत आहे त्यात त्याने सांगितले की प्रत्येक नवीन कार्य करायचं असेल तर त्याला एक स्वतंत्र आणि नवीन यस घटक आवश्यक असतो. ओके. एक स्वतंत्र आणि नवीन यस घटक आवश्यक असतो. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी दिलेला आहे. बघा, 10. सुधीर यंत्रे दुरुस्त करण्यात अत्यंत हुशार आहे. त्याचे हे कौशल्य कोणत्या घटकावर आधारित आहे? सुधीर जो आहे तो यंत्र दुरुस्त करण्यामध्ये अत्यंत हुशार आहे. त्याचे हे जे कौशल्य आहे कोणत्या घटकावर आहे? बघा, यंत्र दुरुस्त करतो तो. ओके. म्हणजेच दुरुस्तीचं काम करतो, म्हणजे मेकॅनिझमचं काम करतो. हे जे आहे ते यस मेकॅनिकल या घटकावर आहे, कारण यांत्रिक कार्य करतो तो यंत्र दुरुस्तीचं. म्हणून यस मेकॅनिकल हे पर्याय बरोबर येतं. एका वर्गात काही मुले चित्रकलेत उत्तम आहेत तर काही खेळात. ही व्यक्तिपरत्वे भिन्नता कशामुळे दिसून येते? तर बघा, एखाद्या वर्गामध्ये काही मुलं चित्रकलेत उत्तम आहेत तर काही खेळात आहेत, आणि व्यक्तिपरत्वे ही भिन्नता जी दिसून येते ती भिन्नता कशामुळे दिसून येते? तर यस घटकातील विशिष्ट प्रावीण्याच्या भिन्नतेमुळे. म्हणजे काही मुलांमध्ये चित्रकलेची यस घटक आहे ते उच्च दर्जाचे असेल, तर काहीमध्ये खेळातील प्रावीण्य म्हणजे तिथं त्यांची जी विशिष्ट बुद्धिमत्ता आहे ती जास्त चांगली असेल, म्हणून ही व्यक्तिभिन्नता दिसून येते. प्रश्न क्रमांक 12. यस घटकाचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते? तर तुम्हाला माहिती की यस घटकाचं जे वैशिष्ट्य आहे तो प्रत्येक विशिष्ट कार्यासाठी स्वतंत्र असतो. म्हणजे चित्रकलेसाठी विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता असावी लागते, संगीत कलेसाठी विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता असावी लागते, किंवा तबला वाद्य वाजवणाऱ्यासाठी त्यांची विशिष्ट बुद्धिमत्ता असावी लागते. म्हणजे प्रत्येक विशिष्ट कार्यासाठी स्वतंत्र अशी बुद्धिमत्तेचा घटक असावा लागतो. ओके. चला, प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 काय बघा, व्याप्ती स्कोपच्या संदर्भात जी आणि यसमध्ये कोणता मुख्य फरक आहे? जी आणि यसमध्ये कोणता मुख्य फरक आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. जी सर्व प्रकारच्या कार्यात उपयोगी पडते, कारण ती सामान्य बुद्धिमत्ता आहे, सामान्य घटक आहे बुद्धिमत्तेचा. तो दैनंदिन व्यवहारामध्ये सर्व प्रकारच्या कार्यामध्ये जनरल घटक उपयोगी पडतात, कारण तो पाया असतो, मूलभूत घटक आहे जी फॅक्टर. आणि यस काय असतो? तो विशिष्ट कार्यापुरता मर्यादित आहे. म्हणजे संगीतासाठी विशिष्ट मर्यादित यस घटक असतो,
चित्रकलेसाठी विशिष्ट मर्यादित यस घटक असतो, तो विशिष्ट कार्यापुरता मर्यादित आहे, म्हणून बी उत्तर बरोबर आहे. पर्याय प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी जी घटकाचे स्वरूप योग्यरित्या कोण स्पष्ट करते? तर जी घटकाचं जे स्वरूप आहे ते योग्यरित्या कोण स्पष्ट करते? तर बघा, जी घटकाचं जे स्वरूप आहे ते सर्वसाधारण मानसिक शक्ती असते. ती सर्वसाधारणपणे काय असते? तर मानसिक शक्ती असते. ओके. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15, यस घटकाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे म्हणले? यस घटकाबाबत चुकीचे विधान कोणते आहे? तर बघा, सी पर्याय बरोबर आहे. सर्व प्रकारच्या बौद्धिक कार्यात त्याचा थेट उपयोग होतो. हे चुकीचं आहे ना. आपण आत्ताच पाहिले की यस घटक हा विशिष्ट कार्यासाठी उपयुक्त आहे. सर्व प्रकारच्या बौद्धिक कार्यात त्याचा थेट उपयोग होत नाही, म्हणून हे विधान चुकीचं आहे. ओके. चला प्रश्न क्रमांक 16 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 16, प्रमाण म्हणजेच क्वांटिटीच्या दृष्टिकोनातून योग्य विधान ओळखा. क्वांटिटीच्या दृष्टिकोनातून योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा प्रश्न क्रमांक 16, व्यक्तीकडे अनेक जी आणि एकच यस असतो. व्यक्तीकडे एकच जी क्षमता असते, पण अनेक स्वतंत्र यस घटक असू शकतात. जी आणि यस यांचे प्रमाण नेहमी समान असते, चूक आहे. वयात जीचे प्रमाण वाढते, हे पण चूक आहे. जी आणि एकच यस हे चुकीचं आहे. तर आत्ता आपण पाहिले की प्रत्येक व्यक्तीकडे जो जनरल घटक असतो तो एकच असतो, म्हणजेच जी क्षमता जी असते ती एकच असते, आणि यस जो घटक असतो तो अनेक स्वतंत्र यस घटक असू शकतात, म्हणून पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे. ओके. प्रश्न क्रमांक 17, प्रत्येक बौद्धिक कार्यात वाचन करणे, चित्र काढणे कोणत्या घटकाचा संबंध असतो? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सामान्य घटक म्हणजे जनरल फॅक्टर आणि विशेष म्हणजे स्पेशल फॅक्टर, दोन्ही घटकाचा सुद्धा संबंध असतो वाचन करणे आणि चित्र काढणे. कारण वाचन करणे, चित्र काढणे यासाठी सामान्य घटक आणि विशेष घटक दोघांचाही संबंध येतो. आता प्रश्न क्रमांक 18, व्यक्तीने एक काम सोडून दुसरे नवीन काम सुरू केल्यास स्पियरमनच्या सिद्धांतानुसार काय बदलते? व्यक्तीनं एक काम सोडलं आणि दुसरं काम सुरू केलं तर काय घडतं? तर त्याचा जो जी आहे तो घटक समान राहतो, फक्त विशिष्ट घटक बदलतो. ओके. म्हणजे आता समजा एखादी व्यक्ती चित्र काढत असेल आणि चित्र काढायचं काम ती सोडली आणि दुसरं ती पोस्टर काढायली, रांगोळ्या काढायली, डिझाईन काढायली, तर तिथं तिचा यस घटक हा बदलतो. ओके. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी आहे. 18 झालेला आहे. प्रश्न क्रमांक 19, गणित सोडवणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये जी घटकाचा आधार काय असतो? तर बघा, जी घटक म्हणजे जनरल घटक, सामान्य घटकाचा आधार काय असतो? तर तर्कशक्ती, विचारशक्ती आणि स्मरणशक्ती हा असतो. ओके. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, गणिताच्या उदाहरणात यस घटकाचे योगदान कोणते? यस म्हणजे स्पेशल. मग इथं काय की त्याला तर्कशक्ती आहे, विचारशक्ती आहे, स्मरण हे जनरल झालं, सामान्य घटक झालं. पण गणितातील सूत्र आणि आकडेमोडीचं विशेष कौशल्य आहे. दिल्या तो फास्टरित्या ते गणित सोडवू शकतो. त्याला गणिती सूत्र स्वतः तयार करता येतात, किंवा तो कमी वेळामध्ये गणितं सोडवत असेल तर त्याला तिथं यस घटकाचं योगदान असतं, म्हणून पर्याय बी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, जर विद्यार्थ्याला गणितातील तर्क समजतो पण तो गुणाकारात नेहमी चुका करतो तर स्पियरमनच्या मते त्याचा कोणता घटक कमकुवत आहे? बघा, तर्क समजतोय त्याला काय समजतोय? तर्क समजतोय,
पण गुणाकारात तो नेहमी चुका करतो. गुणाकारात काय करतोय तो? नेहमी चुका करतो. तर कोणता घटक कमकुवत आहे? तर बघा, सामान्य घटक आत्ताच आपण इथं पाहिलं, तर्कशक्ती, विचारशक्ती, हा सामान्य घटक त्याचं चांगलं आहे, परंतु गुणाकाराचं कौशल्य प्राप्त झालं नाही, म्हणजे गुणाकारासंबंधी स्पेशल फॅक्टर त्याच्याकडं नाही, म्हणजे यस घटक कमकुवत आहे त्याचा. ओके, म्हणजे गणितातील यस घटक, यस न्यूमरिकल कमकुवत आहे. प्रश्न क्रमांक 22 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 22, संगीत सादर करणाऱ्या कलाकारासाठी जी घटक कशाचे काम करतो? तर बघा, संगीत कलाकार आहेत त्यांच्यासाठी जी घटक काय काम करतो? तर जी घटक म्हणजे सामान्य घटक, तर तो एकाग्रता देऊ शकतो, स्मरणशक्ती, नमुन्यांची ओळख, या गोष्टी जी घटकामुळे होऊ शकतात. ओके, कारण ते जनरल आहेत, सामान्य आहेत. प्रश्न क्रमांक 23, संगीतातील स्वर, ताल, लय यातील खास कौशल्य म्हणजे कोणता घटक? आपल्याला माहिती आहे खास कौशल्य म्हणजे कोणता? स्पेशल घटक, म्हणून पर्याय बी, एस घटक. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, दोन गायकांची एकाग्रता म्हणजेच जी घटक समान असली तरी एक गायक दुसऱ्यापेक्षा उत्तम गातो, याचे कारण काय असू शकते? म्हणजे दोन गायक आहेत, दोघांकडं सामान्य घटक सारखा आहे, सामान्य म्हणजे जनरल फॅक्टर सारखे आहेत, तरीसुद्धा एक जो गायक आहे तो दुसऱ्यापेक्षा उत्तम गातो, याचं कारण काय असेल? तर त्या गायकाकडे यस घटक, यस फॅक्टर म्हणजेच विशिष्ट घटक हा अधिक विकसित झालेला असतो, म्हणून तो उत्तम गाऊ शकतो. म्हणून पर्याय बी हे बरोबर उत्तर आहे. ओके, चला प्रश्न क्रमांक 26 बघा, स्पियरमनच्या सिद्धांताचा मुख्य निष्कर्ष काय आहे? सॉरी, मी 26 प्रश्न म्हणते, 25 चालू आहे बरं का. स्पियरमनच्या सिद्धांताचा मुख्य निष्कर्ष काय आहे? तर स्पियरमनने ही जी द्विघटक सिद्धांत मांडलेला आहे, त्यांनी सांगितलं की जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर जी आणि यश दोन्ही घटकांचा समन्वय अनिवार्य आहे, असं मत स्पियरमनचं आहे. म्हणजे सामान्य घटक आणि विशिष्ट घटक दोन्ही घटकाचा समन्वय अनिवार्य आहे, व्यवस्थित असेल दोघांचा समन्वय तर यश व्यवस्थित मिळू शकतं. प्रश्न क्रमांक 26, आपला मूलभूत मेंदूचा आवाका आणि आपले विशेष टॅलेंट हे एकमेकाशी अतूटपणे जोडलेले आहेत, हे विधान कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? तर तुम्हाला माहिती आहे की आपला मेंदूचा आवाका म्हणजेच आपलं जनरल फॅक्टर आणि विशेष टॅलेंट म्हणजे स्पेशल फॅक्टर, हे दोघांचं जोडलेलं जे नातं आहे हे द्विघटक सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर आहे. प्रश्न 27, कोणत्याही नवीन बौद्धिक कार्यात यशस्वी होण्यासाठी व्यक्तीला कशाची गरज असते? बघा, नवीन बौद्धिक कार्य जर तुम्ही घेतलात त्यामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर आत्ताच मी सांगितले की तुमची पायाभूत क्षमता आणि तुमचं विशेष प्रावीण्य दोघांची सुद्धा गरज आहे तुम्हाला. तुमचं समजा जी फॅक्टरच नाही, पायाभूत कौशल्यच तुमच्याकडं नाही आहेत, समजा तुम्हाला गणितातील मूलभूत कौशल्यच येत बेरीज वजाबाकी गुणाकार, मग तुम्ही एकचल समीकरणे कसं सोडवू शकणार? तिथं कौशल्य कसं प्राप्त करू शकणार? ओके, त्यासाठी पायाभूत क्षमता आणि विशेष प्रावीण्य दोघांची सुद्धा गरज आहे, जी आणि यस दोन्ही फॅक्टरची, दोन्ही घटकाची गरज आहे. ओके, चला शेवटचे 3 प्रश्न राहिलेले आहेत ते पाहूयात. प्रश्न क्रमांक 28, एक शिक्षक म्हणून तुम्ही पाहता की एक विद्यार्थी सर्वच विषयात सामान्य आहे, पण तो हस्तकलेत उत्कृष्ट वस्तू बनवितो. स्पियरमनच्या सिद्धांतानुसार तुम्ही काय निष्कर्ष काढाल? तर बघा, तो जर उत्कृष्ट हस्तकलेत जर हे असेल तर त्याचा सामान्य घटक, जी घटक सामान्य असला तरी हस्तकलेसाठी आवश्यक असलेले विशिष्ट घटक एस फॅक्टर हा अत्यंत प्रबळ आहे, असा निष्कर्ष निघेल. ओके, प्रश्न क्रमांक 29, शालेय अभ्यासक्रम तयार करताना द्विघटक सिद्धांताचा उपयोग कसा होतो?
तर बघा, शालेय अभ्यासक्रम तयार करताना या द्विघटक सिद्धांताचा उपयोग कसा होतो? तर विद्यार्थ्यांचा जी घटकाचा म्हणजे तर्क, विचारशक्ती विकास करण्यासोबतच त्यांच्यातील विशेष यस घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण काही ॲक्टिव्हिटी घेता येतील का, काही तसे पाठ ठेवता येतील का, याचा विचार करणं आपल्याला सोयीस्कर होईल. कारण कला, क्रीडा यामधील त्यांचं स्पेशल फॅक्टर विकसित होण्यासाठी आपल्याला तिथं उपक्रम, कृती यांचं योगदान देता येईल. शेवटचा प्रश्न क्रमांक 30वा. जर एखाद्या विद्यार्थ्याला गणितात अडचणी येत असतील तर शिक्षकाने द्विघटक सिद्धांतानुसार कोणता दृष्टिकोन स्वीकारावा? तर बघा, द्विघटक सिद्धांतानुसार शिक्षकांनी त्यांची सामान्य तर्कशक्ती म्हणजे जनरल फॅक्टर वापरून गणितातील विशिष्ट कौशल्य म्हणजे स्पेशल फॅक्टर टप्प्याटप्प्याने विकसित करायचा प्रयत्न करावा. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी स्पिअरमनची द्विघटक सिद्धांत ही पूर्ण संकल्पना व्हिडिओच्या माध्यमातून प्रथम अभ्यासली. त्यानंतर त्याच घटकावर आधारित 30 प्रश्नांचा सराव करत असताना उत्तर कशा पद्धतीने आलेलं याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही नियमित या व्हिडिओचा अभ्यास केला तर 100% तुम्ही TETच्या ज्या आता नवीन बदललेला पॅटर्न आहे की संकल्पनावर आधारित म्हणजेच तुमच्या कन्सेप्ट क्लिअरवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याला तुम्ही प्रभावीपणे उत्तर देऊ शकाल. ओके, चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.